हेलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी मला तुम्हा सगळ्यांना हे सांगायचं आहे की आपल्या इथे न्यूज चॅनलवर जे काही दाखवत आहेत UAEबद्दल आणि जे काही सांगतायत तर तसं अजिबात इथे काहीही परिस्थिती नाही आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे कारण मला DM येत होते की सगळं ऑल ओके आहे. मला माहिती आहे तुम्हाला माझी काळजी वाटते, चिंता वाटते, म्हणून तुम्ही मला मेसेजेस करतायत. म्हणूनच मला असं वाटलं की तुम्हाला हे सांगणं माझं कर्तव्य आहे की इथे असं काहीही नाही आहे. तर अफवांवर विश्वास ठेवू नका आणि काही असेल तर मग मी डेफिनेटली स्टोरी नाही तर काही ना काहीतरी पोस्ट करेन. असं काही नाही आहे. ऑल गुड, वी ऑल आर सेफ. आणि न्यूज चॅनल, मीडिया, फालतूगिरी आपली तर नंबर 1 आहे. आणि आम्ही पण इंडियन न्यूज फॉलो करत नाही फक्त ह्याच कारणासाठी की काहीही उगाचच काही खोट्या न्यूज पसरवतात. आपल्या देशाचं तर आपल्या देशाचं पण दुसऱ्या देशांबद्दल पण हे लोक असे खोटे न्यूज पसरवतात, विच इज व्हेरी बॅड. बिचारे जे लोक बाहेरगावी असतील, नॉट ओन्ली इन UAE, इतरही देशांमध्ये जिथे कुठे असतील आणि अशा फेक न्यूज जर दाखवल्या जात असतील तर कसं काय, म्हणजे त्यांच्या परिजनांमध्ये किती चिंतेचं वातावरण निर्माण होईल. हां, डेफिनेटली एअर स्पेस थोड्या वेळेसाठी बंद आहे, टेम्पररी टाईमसाठी. लवकरच तेही ओपन होईल. पण सध्या तरी असं ऑन ग्राउंड लेवल असं काहीही वातावरण, भीतीदायक वातावरण नाही आहे. थोडा विचार करा यार, हे न्यूज चॅनलवाल्यांना सिरियसली. म्हणजे इतके फालतूगिरी आणि सगळीकडे ना नुसतं असं कचरा. एकही काय म्हणावं आता, म्हणजे काहीच असं एक व्यवस्थित आणि लेजिटिमेट असं काहीच राहिलेलं नाही आहे. कशाचीच काय म्हणजे कोणाला लायसन्स मिळालं आहे आणि काय न्यूज देत आहेत आणि काय कशावरती काही कंट्रोलच राहिलेला नाही आहे असं हल्ली वाटायला लागलं आहे. सिरियसली इट्स पथेटिक. एनिवेज, आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. आणि आजचं पॉडकास्ट थोडं मिक्स असणार आहे कारण खूप म्हणजे तिथे एक वेगळं युद्ध चालू आहे आणि इथे ह्यांचं एक वेगळंच युद्ध चाललं आहे आणि एकमेकांवर चिखलाचे गोळे फेकत आहेत. आणि हे अजिबातच अफवा नाही आहे, हे खरं आहे. इथे बोंबाड आणि ठोसरा का खोसरा फॅमिलीमध्ये जोरात बॉम्ब गोळे फेकण्याचं काम चाललेलं आहे. चिखलाचे गोळे एकमेकांवर चिखल उडवत आहेत. तर त्याच्याबद्दलच आपण थोडंसं आजच्या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. इथे आई आपलं रोना सांगते आणि किती दुर्दैवी आई आहे त्याची स्टोरी सांगते. तर तिथे मुलगा, स्त्रियांचा कसा आदर आहे त्याला आणि स्त्रियांबद्दल त्याला काय वाटतं आणि स्त्रिया किती महान आहेत याची त्याला जाणीव झाली आहे. पण त्यामध्येही म्हणजे तो कसा सिलेक्टिव्ह आहे, कारण स्त्री म्हणजे त्याच्या दृष्टीने मला वाटतं फक्त त्याची बायकोच असेल, बाकी कोणी स्त्रिया त्याला दिसत नाहीत. आणि त्याच्या बायकोने काहीही न करता ती महान आहे. पण जिने एवढं काबाड कष्ट केले आणि जे काही असेल तर त्याचा विसर पडलेला आहे. तर हे खूप आयरॉनिकल आहे. इवन त्या काकूंचं पण जे काही बोलणं होतं ते पण इतकं विचित्र आहे की फॅमिली इतकी बंडल आहे आणि इतकी ठग पण, म्हणजे खूप कमी लेवलचा शब्द आहे, खूप कमी इंटेन्सिटीचा शब्द आहे. काय काय म्हणजे काय म्हणावं काय या फॅमिलीला. म्हणजे एकापेक्षा एक आहेत. एका बाजूला ही म्हणजे जे मी काल म्हणाली ना तसंच, एक्झॅक्टली तसंच आहे. खाण तशी माती. म्हणजे घाण आहे ना, म्हणून माती घाण निघाली आहे. कारण आता खाणीतच प्रॉब्लेम असल्यावर मग त्या खाणीतनं निघणारी माती कशी काय चांगली असेल ना. तसंच आहे ते दोन्ही बाजूला. मग ते लायकवाड फॅमिली असू दे, नाहीतर मग ही खोसरा फॅमिली असू दे, ठोसरा का खोसरा, दोन्ही बाजूला ते तसंच आहे. खाणच खराब आहे म्हणून माती खराब आहे. इथे पण लायकवाड फॅमिलीची खाण खराब आहे म्हणून मग तिथली ही माती म्हणजेच बोंबडा खराब आहे. आणि इथे ठोसरा का खोसराची खाण खराब आहे म्हणूनच मण्यार, मिशा हे सगळे तसे आहेत. सो आज मी फक्त आणि फक्त बोंबाड आणि ठोसरा का फोसराचं इतकंच, ह्याच 2 फॅमिलीबद्दल बोलणार आहे. वैणाबाईचं नंतर पॉडकास्ट येईल कारण ती थोडी एकदम वेगळं फॅमिली आहे ना, म्हणजे ह्यांच्याशीच रिलेटेड आहे. पण आता आपण 2 बिगेस्ट रायव्हल्सचं आपण आज थोडं बोलणार आहोत. म्हणजे मी कालच बोलली की काकूंबद्दल मला वाईट वाटलं आणि थोडं तरी हे करायला पाहिजे, किती काही असलं तरी आई आहे वगैरे. अजूनही मला ते असं वाटतं थोड्या प्रमाणात. पण आहे ना, काकू पण काही कमीच्या नाही आहेत. म्हणजे इतकं ती ना, म्हणजे घोणस इतकी, म्हणजे इतकी ती पण पक्की चालूबाई आहे. आता तुम्ही मला सांगा की ती काय आत्ता जाते का ट्रिपला.
पहिल्यापासून ती ट्रिपला जाते, दरवर्षी ट्रिपला जाते, पण तेव्हा तिला काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता एकदम असा काहीतरी एकदम तिच्यावर लोड आला आहे आणि आता मी पैसे जमा करून असं ट्रिपला जाते, आता कोण मला स्वतःचंच बघावं लागणार मला. ओ काकू, तुम्हाला स्वतःचं बघायला कोणीही मना केलेलं नाही आहे. कदाचित तेव्हा तुमच्या मुलाने पण तुम्हाला तुमच्यापुरतं बघण्यास मनाई केलेली नव्हती, पण तुम्ही हे लटांबर घेऊन चालताय ना आणि त्या लटांबराचा भार त्या मुलाला सोसण्याची अपेक्षा करताय ना, ते काहीतरी चुकलंय, ते काहीतरी गंडलंय, हे मला राहून राहून वाटतंय. प्रत्येक वेळेला तेच बोलायचं की माझ्या नातवंडांसाठी, माझ्या ह्याच्यासाठी मला हे घ्यायचं ते घ्यायचं आहे. आता त्या शाईला घेऊन फिरायला गेल्या. आता ती मिशा, त्या शाईची आई, ती आई असून ती नालायक आहे. ती आई असून तिने स्वतःचा नवरा निवडला, दुसरं लग्न निवडलं, आणि मग तुम्ही एक्सपेक्ट करता की तिने काय केलं नाही केलं ते राहू दे, ते तिचं मूल असून सुद्धा, पण त्याच्या मामाने म्हणजेच मण्यारने त्याचं थोडं करावं आणि तुम्हाला त्यासाठी हातभार लावावा, तर ते शक्य नाही आहे ना. ते मिशाला करायला सांगा ना. तर ह्या सगळ्या ड्राम्यामध्ये ना ही मिशा एक मेन कल्प्रिट आहे. ही मिशा सगळी घाण करते आणि जे कॉमेंटमध्ये वगैरे पण ती ठेवते आणि जे रिप्लाय वगैरे करते ना, तर त्यावरून एकच लक्षात येतं की हा एक बोंबलीचा कर्म आहे. कारण बोंबलीने जे वळणाच्या बाबतीत केलं ते फिरून आता तिच्यावर आलं आहे. म्हणजे तिने तिच्या वळणाच्या बाबतीत केलं, मिशा तिच्या वळणाच्या बाबतीत म्हणजेच बोंबलीच्या बाबतीत ते करते. सो बोंबली हेन्स प्रूव्हन कर्मा इज देअर अँड यू आर गेटिंग युअर कर्मा. पण आता आपण बोंबलीच्या कर्माविषयी बोलतोय, तर मला असं वाटतं की काकू पण आज म्हणत होत्या की ज्याचं त्याचं त्याला इथेच भोगून जायचं आहे आणि इथेच असतं, आणि मी काहीतरी हो काकू, तुम्ही सत्यवान कशा झाले? तुम्ही तर सावित्री असायला पाहिजे ना. एनिवेज, तुम्ही सावित्री पण नाहीच आहात म्हणा, पण जे पण आहे काय बडबड करत होत्या, मी सत्यवान आहे, मी सत्यवान, आणि मग माझं काय नाही, त्याचं होणार, आणि ज्याने माझ्याबरोबर असं केलं त्याला पण फिरून येणार वगैरे. तर पहिली गोष्ट म्हणजे ठीक आहे, आपण म्हणू शकतो असं की इतकं म्हणजे गळ्यापर्यंत आल्यानंतर, जसं काल आपण म्हटलं, किंवा कुठली आई हे असं तेव्हाच बोलते जेव्हा तिला खूप म्हणजे खूप सहनशक्तीच्या बाहेर गेलेल्या आहेत गोष्टी. तर मे बी त्यांच्या गेल्या असतील सहनशक्तीच्या बाहेर म्हणून त्या असं बोलत आहेत. पण मग हाही प्रश्न उरतोच की काकू, मग तुमचं असं काय कर्म होतं की तुम्हाला हे दिवस बघावे लागत आहेत, किंवा तुम्ही हे सगळं भोगतायत, किंवा तुम्हाला सारखं डोळ्यात पाणी येतं, सारखं रडायला लागतं, तुमचं नाणं खोटं निघालं. नाणं कसं खोटं निघालं? म्हणजे तुमचे पण काहीतरी कर्म असतील ना, तेच तुमच्यावर उलटून आलेत. तुम्ही नाणं म्हणून खोटे असाल म्हणून तुमचं नाणं खोटं निघालं आहे. जर तुम्ही असं म्हणता की बोंबलीच्या बाबतीत किंवा त्या मण्यारच्या बाबतीत तसं होईल कारण त्यांनी तुमच्याबरोबर तसं केलं आहे, तर त्यांनी ते जसे वागले तसंच त्यांची पण मुलं, किंवा इनडायरेक्टली म्हणजे तुमचा म्हणण्याचा उद्देश तोच होता, तर मग तुम्ही असं काय केलं आहे की तुमच्याबरोबर तुमची मुलं अशी वागतायत? नॉट ओन्ली मण्यार, मिशा पण तशीच वागते. मोठी तर ती नामानिराळीच आहे. ती बोलते जाऊ दे, काय काय करतात ते करू दे, ती ओळखू नये, आणि बरंच आहे ती लांब आहे या सगळ्या नाटकांपासनं. पण मिशा डेफिनेटली, मिशा मेन कल्प्रिट आहे काकू आणि मण्यारमध्ये ताटातूट होण्यामागे. म्हणजे बोंबडी तर आहेच, पण मिशाला इग्नोर करून चालणार नाही. कारण मी बघते की कॉमेंटमध्ये पण काही जण काकूंना बोलत आहेत, काही जण बोंबडीला बोलत आहेत, पण मिशाला कोणच बोलत नाही आहे. आणि कमेंट कोण करते आहे, रिप्लाय कोण करते आहे? मिशा करते आहे. आणि तरी लोकांना काहीच डाऊट येत नाही आहे. पण खरी कल्प्रिट, खरं हे सगळं घाण म्हणजे जे थोडी ठिणगी जी पेटली होती ना, त्याचा भडका उडवणारी कोण असेल ना, तर ती आहे मिशा. ठिणगी या दोघींमध्ये पेटलेली, पण त्याचा भडका, त्या संधीचा फायदा घेत भडका या मिशाने उडवला. हिने त्याच्यामध्ये रॉकेल ओतलं. हिचा हाच हेतू असणार आहे की ते काय ते घर बीर हे हिच्या मुलाला मिळावं आणि अल्टिमेटली म्हणजे हिचं एक सॉर्ट होऊन जाईल, हिचं त्या मुलाचं हे होईल. कारण हा काही त्याचा बाप नाही आहे आणि हा काही त्याला देणार नाही आहे असं वाटत नाही आहे. नुसतं नावाला मम म्हणायला किंवा दुनियेला दाखवायला तो येतो. आणि त्याच्यावर अजून एक गोष्ट म्हणजे आज मी नोटीस केली, ते मी तुम्हाला सांगणारच आहे थोड्या वेळात. आधी आपण हा जो काही पॉईंट चालला आहे ते संपवून घेऊया.
तर तेच आहे. तर त्याच्यामुळे ती आपल्या मुलाला सेफगार्ड करायला बघते आहे आणि त्याच्यामुळे तिचं असं आहे की आता अनायसे माझा मुलगा इथे राहिलेलाच आहे, लहानाचा मोठा झालेलाच आहे, तर हे सगळं माझ्या मुलाला मिळावं आणि मी माझ्या राजाची राणी आणि माझ्या राजाचं जे काही असेल छोटं मोठं किराणा सामान ते माझं होईल आणि हे माझ्या मुलाचं होईल, कारण माझ्या मुलाला दुसरं काही आगापिछा नाही आहे. तर मार्शल तर काय देणार नाही, तर मार्शलची मी घेईन आणि हिचं आजीचं जे काही असेल ते माझा मुलगा घेईल, असं तिचं प्लॅन आहे. आणि त्या प्लॅनिंगनुसार ती सगळं, आणि तिची इतकी छोट्या छोट्या गोष्टींवर घाणेरडी नजर असते ना, मग अक्षरशः ते काकूंचे दागदागिने असू दे, अगदी खोटं पण असं काही असेल ना, बांगड्या वगैरे असं, ते त्याच्यावर पण तिची नजर असते, चप्पल, कपडे, ह्या म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर हिची नजर असते. तिला ते हवं आहे. तर छोट्या गोष्टी तर सोडूनच द्या, पण तिने खूप मोठी स्वप्न बघितली आहे, तिने खूप मोठं लुबाडायचा प्लॅन केलेला आहे आणि हे कुठेतरी मण्यारला कळलं आणि त्यातूनच हे वाद आणि वादविवाद निर्माण झालेले आहेत. आणि काकू, तुम्हाला करायचं आहे तुमच्या नातवंडांसाठी खुशाल करा, पण तुम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नका. मग तो तुमचा मुलगा का असेना, त्याच्याकडून अपेक्षा करू नका की त्याने त्याच्या बहिणीचं आणि काय ते भाचवंडाचं वगैरे करावं. एका पॉईंटपर्यंत ठीक आहे. आता ती तिच्या संसारात, तिला जर तिच्या मुलासाठी थांबता आलं नाही, तिने स्वतःचा संसार थाटून मोकळी झाली, तर तुमच्या मुलाकडनं तुम्ही का अपेक्षा करता? आणि मण्यारचं हे चुकलं आहे की मण्यारने भलेही त्याला बहिणीचा काही प्रॉब्लेम आहे, बहिणीशी त्याचं वाकडं आहे, तर आईशी स्पष्ट बोलायला हवं होतं की बाबा माझ्याकडून हे होणार नाही, मी बहिणीला नाही हे करू शकत. जर ती एकटी म्हणजे असं असली असती, त्या मुलाचं ती काहीतरी करत असली असती, तर मी डेफिनेटली काहीतरी केलं असतं. पण तिने स्वतःचा मार्ग निवडला आहे, तर तिच्या मुलाची जबाबदारी माझी नाही आहे, ती तिची आहे आणि तिने तो विचार करायला पाहिजे. आणि त्यामुळे मी बहिणीचं तर काहीच नाही करू शकत, पण त्यामुळे आपले संबंध आपण खराब नको करूया, असं मला वाटतं. कुठेतरी ह्या दोघांनी बोलून आपलं सॉर्ट करायला पाहिजे होतं. पण काय माहिती आता मिशाने काय कान भरले आणि तिथे बोंबाडने या मण्यारचे काय कान भरले, आणि म्हणजे खूपच जे काही झालं ते खूप वाईट आहे आणि खूप घाण आहे. आणि सेकंडली मला अजून असं वाटतं की काकू प्लीज, इतक्या पण तुम्ही ना असं काहीतरी, म्हणजे मी एकदम अबला आहे आणि पण तरीही मी कशी सबला आहे, ते काहीतरी तुम्ही ठरवा की तुम्ही सबला आहात की अबला आहात. कारण तुम्ही ना स्वतःच फार कन्फ्यूज आहात आणि त्या मिशाच्या स्क्रिप्टवर जाऊ नका, ती एकदम फालतू आहे. तुम्ही फक्त मुलावरच वेळ घालवलात आणि मुलालाच काय ते शिक्षण आणि हे देण्यामध्ये तुम्हाला असं वाटलं, तुम्ही त्याच लालसेपोटी त्याला शिक्षण वगैरे, आणि तेच तुमच्यावर उलटलं. कारण मुली तर तुमच्या अडाणटट्टूच राहिल्या आणि त्या मुलींकडनं काही तुम्ही अपेक्षा ठेवू नका, त्यांनी सांगितलेलं काही बोलू नका. त्या तुमच्यासाठी खड्डा खणतायत आणि तुम्ही अक्षरशः त्या खड्ड्यामध्ये रुतत चालले आहात. तर आजचा डायलॉग तुम्ही नीट केअरफुली काकूंचा ऐकला असेल तर काकू म्हणतात की आता माझी गाडी येणार आहे आणि आता कॅप येणार आहे, कॅप. आता मी काकूंचं मजाक नाही उडवत या छोट्या छोट्या गोष्टींवरून, असं काकू बरंच काय काय बोलतात, गाईडला गार्डनर म्हणाल्या. पण ठीक आहे, त्यांच्या वयाचा रिस्पेक्ट करता मी ठीक आहे त्यांना इग्नोर करते. ही ह्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे शूट घेत असतात की त्या आईला करेक्ट करावं किंवा काय ती बोलते तर बोलावं की असं नाही. पण ते मे बी शूट घेणाऱ्याला पण समजत नसेल, अर्थात ती मिशा आहे, त्या मिशा अंगणवाडी फेलला, ती चौथी पण नाही, अंगणवाडी फेलला, तर काय समजणार आहे. तर त्याच्यामुळे मी काकूंना तो दोष देत नाही. पण काकू म्हणाल्या की आता माझी कॅब येणार आहे आणि आता मी थोड्या वेळात निघणार आहे. आता मी रात्री तरी कामाला जाऊन आले, मी अजिबात सुट्टी घेतलेली नाही, कारण मला असं होतं की ॲटलिस्ट थोडे तरी काहीतरी आज काम करून 500-1000 रुपये काहीतरी मिळतील, जे आजचं होईल कमाई ती मी कॅबसाठी तरी वापरू शकते. आणि त्यासाठी मी कामाला गेली आणि करावं लागतं, आता काय करणार आपल्याला, आपण वगैरे. तो काकूने तो डायलॉगबाजी केली. तर मला एक गोष्ट कळत नाही आहे की भाई काकू, तुम्ही सगळी ट्रिप प्लॅन केली, स्वतः नाही स्वतःबरोबर त्या नातवाला पण फुकट चंबूला घेऊन चाललात, ते तुमची इच्छा आहे, ठीक आहे, तुम्ही घेऊन चाललात. तर तुमच्याकडे इतके पैसे आहेत, पण कॅबचे पैसे नव्हते. ते कॅबच्या पैशासाठी तुम्ही एकदम आदल्या दिवशी काम करून पैसे गोळा केले आणि त्याच्यावर तुम्हाला सिंपथी पाहिजे. माय गॉड, म्हणजे कोण लोक आहेत की त्यांना ह्या गोष्टी कळतच नाहीत. ही छोटी गोष्ट पण नाही आहे, अक्षरशः म्हणजे ना काय बोलतात, आखूट डोक्याच्याला पण कळेल.
म्हणजे तुमचं तर आखूड पण नाही, तुमचं काय काय माहिती डोकंच नसेल. जे लोक ह्या लोकांना सिंपती देत आहेत किंवा यांचं अरे रे 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 बिचाऱ्या काकू, ज्या बाईकडे स्वतःबरोबर दुसऱ्याला ट्रिपला नेण्यासाठी पैसे आहेत पण कॅबसाठी पैसे नाही, त्या कॅबच्या पैशाचा बंदोबस्त ती आदल्या दिवशी काम करून दुखियारी माता बनते मोठी. म्हणजे घोणसला बनायचं आहे निरुपा रॉय, पण घोणस आहे ललिता पवार, त्याच्यामुळे घोणस निरुपा रॉय नाही बनू शकत. सो घोणस यू आर ललिता ब्रो, ललिता. आऊ डोळा पण तसाच आहे ना, मिचमिचा असा. म्हणजे खरंच यार एक कसली नोटंकी लावली आहे ह्या ना फॅमिलीने, मला खरंच कळत नाही. आणि सगळ्यात अजून एक इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे अगं ए बेशरम बाई मिशे, तुला इतकी पण लाज नाही का गं? हां फालतू कुठची. तुम्ही पाहूच शकता कसं आमच्या मम्मी आता किती छान दिसते, कशी दिसते, अशी सुंदर अशी मम्मी तयार झाली आहे. आता मम्मी आली आहे आणि आता ती आराम करते आहे. सुंदर अशी मम्मी, छान अशी मम्मी, छान असा नाश्ता केला आहे. आता ती खाऊन घेईल, काकी करून गेल्या आहेत. आमच्याकडे ज्या येतात त्या मावशी आता त्या छान असा काय काय बनवून गेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते काय बनवलं आहे. हे एवढंच करता येतं याला. पण त्या पोरासाठी आता एवढा आईस खर्च करते, एवढं घेऊन जाते, तुझं पोरगं इतकं सांभाळलं, इतक्या गोष्टी केल्या, आज फिरायला पण घेऊन जाते. तर असं नाही की आई तू नको जाऊ, हां माँ तू मत जाओ माँ, तुम्हारा उत्तराधिकारी यूजलेस मार्शल थोड़ा संभाल लेगा, इतना भी निठल्ला नहीं है वो. ॲक्च्युली उससे भी कई ज़्यादा निठल्ला आहे. खूपच छान असा निठल्ला आहे आमचा मार्शल. हे मार्शल एक नंबरचे युजलेस आणि एक नंबरचे कामचोर आहेत आमचे मार्शल. ॲक्च्युली तो मार्शल काय करतो काय माहिती, नुसता घरातलं सामान विकायचं, तर किराणा मालाचं दुकान काढलं आहे बावळटने. तर मला इतकंच म्हणायचं आहे की बाबा एवढं त्या आईला कामाला पाठवलं टॅक्सीच्या पैशासाठी. एखादी मुलगी असती तर म्हटलं असतं की ते मी देते, तू कशाला जाते, किती पाहिजे, 2,500 3,000, काय टॅक्सीसाठी काय तू माझ्या मुलासाठी एवढे 50-60 हजार खर्च करते, तर मी तुझ्यासाठी 5,000 नाही खर्च करू शकत मम्मी. हां द्यायचे ना गं काय गं तू. हां आणि वर सांगते तोंड वर करून की माझी मम्मी आराम नाही आणि झोपली नाही आणि गेली आणि टॅक्सीच्या पैशासाठी गेली म्हणे. तू काय करते, लाज नाही वाटत? आणि अशा मुलीसाठी काकू तुम्ही त्या मण्यारशी भांडलात. अहो तुम्ही खरंच तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही काय पाप केलं म्हणून अशी पोरं पैदा झाली. त्या मण्यारची बाजू मी घेत नाही, पण ही निशा तरी कशी निपजली काय म्हणून, आणि तुम्ही कशाचं कोणाचं हे कोणाच्या जीवावर कोणाशी भांडलायत आणि काय केलंय ते तुमचा तुम्ही विचार करा. आणि ते काहीतरी बॅग दाखवत होती. हे बघा तुम्ही इथे पाहू शकता, इथे मम्मीची छान अशी बॅग भरून तयार आहे आणि इथे शाईची पण बॅग तयार आहे. आणि या बॅगवर बघा छान असा टॅग पण आहे. ह्याच्यावर लिहिलेलं आहे की घोणस खोसराची बॅग आहे, ही छान अशी बॅग आहे. आणि इथे ही दुसरी बॅग आहे, ह्याच्यावर पण सेम टॅग लावलेला आहे. काहीतरी आहे ह्याच्यावर पण लिहिलं आहे काहीतरी सांग ना, नाव वाच ना अलकट. घोणस खोसराचं कसं एकदम स्टाईलमध्ये नाव वाचलं आणि एकदम असं छान असं नाव वाचलं. मग त्या दुसऱ्या बॅगवर काय लिहिलेलं, शाई, पुढे काय लिहिलेलं, काय आडनाव, अजिबातच म्हणजे सूर्याच्या वंशाचे नाही आहेत शाई महाराज. हां शाई उडालेली दिसते. जरा त्या बॅगवरचा टॅग नीट वाचा, कुठल्याच अँगलने त्याचा काही सूर्याच्या वंशाशी असा काही स्पेलिंगचा आणि त्याचा काहीही संबंध नव्हता. शाई ढाकलेला राव, ढाकलाय त्याला, त्याच्या नावाबरोबरच त्याचं अस्तित्व झाकून टाकलं. काय झकराव, ये झकराव कोण है, ये झकराव. तर मला हेच कळत नाही की ह्या लोकांचा म्हणजे अशा लोकांचं कशी हिंमत होते दुसऱ्याबद्दल बोलण्याची, दुसऱ्याची म्हणजे जी व्यक्ती नखशिकांत गढूळ आहे, अक्षरशः चिखलात बुडालेली आहे, जिचं स्वतःचं अस्तित्व काही म्हणजे स्वतःचं खूप असं क्लीन आणि असं स्वच्छ असं काही नाही आहे, ती दुसऱ्यावर कसे काय शिंतोडे उडवू शकते. तू दुसऱ्याबद्दल तुझ्या वहिनीने काय लपवलं किंवा काय केलं ते तर नंतरची गोष्ट आहे, पण तू स्वतःचं सांग ना आधी, तुझं काय हे प्रकरण काय आहे. हां तुला तेव्हाच बोलण्याचा हक्क आहे जेव्हा तू स्वतः साफ आहेस, सुधरी आहेस. आणि म्हणजे खरंच जर काढायचं ना तर ती बोंबाड पण हिचं काढू शकते. बोंबाडकडे चांगला चान्स आहे. ही तुझ्यावर उडवते ना, हिचं उडवून टाक एकदाच मस्तपैकी, मज्जाच येईल. आता तेवढंच बाकी आहे. काय नाही बोलत ग बोंबडे, बोल ना.
नाहीतर हिला विचारा प्रश्न, हिला ना खोदून 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 विचारा या मिशेला। झकराव झकराव कोण है? ये झकराव झकराव, तुम्ही तर सूर्याच्या वंशाचे। मार्शल जर झकराव नाही आहे तर मग झकराव कोण आहे? हां, मार्शल पप्पा नाही आहे म्हणजे फिर कोण है? मेरे दो दो बाप, मेरे दो दो बाप, मेरे दो दो बाप। आणि दुसऱ्या बाजूला ह्यांची नौटंकी चालली आहे मण्यारची। आता ती येणार मोठी देवी, कुठले काय खूप जे काही सांगितलंय, जे काही टार्गेट दिलेलं ते अचीव करून येते, तर नौटंकी याची एकदम जोरदार चालू आहे। आणि मी जसं म्हणालेले ना तसं मुलींची पण प्रॅक्टिस झालेली आहे, पण मुलीला ही धाकधूक आहे की प्रॅक्टिसप्रमाणे सगळं होणार की नाही, म्हणून मुलगी पण रिकन्फर्म करून घेते की मला येणार ना पप्पा, रडायला येणार ना मला, येईल ना, बघूया आपण बघूया। अरे एवढी प्रॅक्टिसच घेतली आहे, आलंच पाहिजे रडायला, नाही आलं तर बघ मग तुला देणारच नाही। मग तुला काय पाहिजे? झिंगा, झिंगा पाहिजे, झिंगा पाहिजे, ठेंगा देणार तुला। रडली तरच झिंगा मिळणार, नाही तर ठेंगा मिळणार। आता मला रडायला येणार ना दीदी? येणार बेला, तुला रडायला नक्की येणार। तुला का नाही येणार रडायला? तुला नक्की रडायला येणार, तुला झिंगा मिळणार बेटा। आणि कोण कोणाचं डिकोड करते रे बाबा। म्हणजे ती वेला एक गोष्ट बोलते, मग ती बोलते फेरी म्हणते, ही काय बोलते ते समजत नाही तुम्हाला, तर मी सांगते मी काय बोलते पप्पा। ही बोलते की ही असं बोलते, मग ही बोलते ते पण नाही समजत। मग मण्यारला ते जाणीव होते की अरे भाई तू तिचं काही डिकोड करते, तुझं लोक डिकोड नाही करू शकत आहे, म्हणून मण्यार परत ते तिसऱ्यांदा डिकोड करतो। अरे कसली अजीब नमुनी फॅमिली आहे यार। ती एक बायको एक अशी एकच गोष्ट 3-4 वेळा बोलत असते, आणि हे लोक पण एक असे की एक व्यक्ती बोलते त्याला 2 जण अजून ते समजावून सांगतात की ही काय बोलली आहे। आणि उघड्याला भेटला ना चढिगना तसं आहे यांचं, की कोण कोणाचं फॉल्ट काढते आणि कोण कोणाला सांभाळून घेते। आता येणार आहे, आता तिचं टाईम झाला आहे, आता मी हाफ डे घेतला आहे आणि आता मी निघालो आहे, कारण तिचं आता इथे म्हणजे इकडच्या टाईमप्रमाणे ती 5 वाजता येणार आहे। तर आता मी निघतो आहे आणि तिच्यासाठी मला फ्लावर्स वगैरे घ्यायचे आहेत। आता ती मला खरंच जाणीव झाली आहे आणि मला खरंच असं वाटतं की असं म्हणजे ज्या स्त्रिया आहेत ते कसं सांभाळतात, मला फक्त तिच्याबद्दलच जाणीव झाली आहे। बाकी मला कारण का तिच्याबद्दल जाणीव होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण मला तिला चढवावं लागतं। म्हणजे जर मी तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो तर मग ती मामा झाडावर चढते, समजून जातो मी। तर हे चढवीची गोष्ट आहे, जेवीची गोष्ट आहे। तर त्याच्यामुळे मग आता खूप दिवसांनी येणार आहे ती, मी खूप एक्सायटेड आहे तिला हे चढवणं म्हणजे हरभऱ्याच्या झाडावर चढवण्यासाठी, आणि खूपच असं कम्फर्टेबल वाटतं मला। तर आता मी निघतो आहे आणि तुमच्यावर शेअर करतो काय आहे ते। बाबा मिशन अकम्प्लिश्ड। आता तर द्यायलाच पाहिजे ना, इतना तो बनता है बाबा, लाखों की कमाई करके आ रेला है आपण। त्याच्यासाठी तर म्हणजे थोडंसं तरी एक फ्लावर्स वगैरे तर बनता आहे ना। हां, तर जे लोक असं विचार करत असतील की अरे किती म्हणजे भारी दादा तुम्ही तर म्हणजे तुमच्यासारखा नवरा आणि भारीच तुम्ही, आणि खरंच तुम्ही एवढं रिस्पेक्ट करता वगैरे, तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्हाला जाणीव पण नाही आहे की कितना क्या करना पडता है। मिडनाईट कम्फर्ट आसान नाही होता है। अशा बिनमण्याच्या नागासमोर बीण वाजवणं हे इझी नाही आहे, इट्स नॉट अ इझी टास्क। बोलायला खूप सोपं आहे, खूप सोपं राहतं, खूप 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 सोपं राहतं। लोकांना असं वाटतं की असं आहे तसं आहे, आणि ह्यांना खूप असं इझिली मिळालं, पण हे इतकं सोपं नाही आहे, हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते। माहिती आहे ना तुम्हाला, हे खरं आहे हां, खरं आहे। तुम्हाला काहीच कल्पना नाही आहे काय काय करायला लागतं। जाऊ दे आता, पोगो बघा, म्हणजे यांचे व्हिडिओ बघा, यांचे व्हिडिओ काय पोगोपेक्षा कमी आहेत काय? ते बघा, सासबहू ड्रामा बघा, तेवढंच तुम्ही करू शकता। आणि दुसरी गोष्ट नाही तर तुम्ही ट्राय करू शकता, म्हणजे तुम्ही पण असं केलं ना तर बघा तुमचा नवरा पण तुम्हाला कुठच्या कुठे चढवेल, पण तुम्हाला ना म्हणजे चढायची तयारी पाहिजे तरच होणार, नाहीतर मग नाही होणार। आणि इतना माल तुम छापके देगा तो तुमको भी रिस्पेक्ट मिलेगा। हाँ, माल है तो रिस्पेक्ट है, नहीं तो फिर ऐसे भागना पड़ता है, फिर भगाता है और क्या क्या दिखाता है, जो भी दिखा के पैसा कमाता है। हे सगळं तयारी असेल तर तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल। माल आल्याशी मतलब, आले मोठे डाड्याशेने नवरा असा आणि असं तसा आणि महान, काही महान बियान नाही येतो। आणि राहिला प्रश्न हाफ डेचा, तर कसलं मोठं काम करतो, नोकरी सोडून घरी पण बसलास तरी तुला कोणी बोलवणार नाही आहे, कोणालाही तुझी गरज नाही आहे, युजलेस कुठचा। हा बायकोकडून करून घेतो, याचा बॉस ह्याच्याकडनं करून घेतो,
ह्याची बायको चाटुकारिता करते, हा बॉसची चाटुकारिता करतो. म्हणजे सगळे चाटे भरले आहेत, चाटे कोचिंग क्लासेस हेच आहेत, ह्यांच्यापासूनच सुरुवात झाली आहे चाटाचाटीची. तर त्याच्यामुळे हे असं करून करून ह्याने तग धरला आहे. नाहीतर ह्याला कोण हिंदीत बोलणाऱ्याला क्या प्रॉब्लम है तुमको, ऐसा करेगा तो वो जैसे तुम कनेक्शन देखो काट के और वो वापस से जॉईन करके देखो कैसा होता है, नहीं होता है, क्या आता क्या कशाला ना. म्हणजे लोक काय काय शिकून कुठची फ्लक्झम बघेश आणि असं सांगायला लोकांना खूप मोठ्या मोठ्या बाता आणि हे शिकून बिकून येतात आणि असं करतात. पण मेन काय आहे तुम्हाला ना तेच आलं पाहिजे, चाटे कोचिंग क्लासेस. जिसको चाटना आ गया उसको काटना आ गया सामने वाले का, समजलं. हां, सो दॅट इज इम्पॉर्टंट. ते स्किल आहे मण्यारकडे आणि ते स्किल जे दुसऱ्यांबरोबर तो यूज करतो ते त्याच्या बाबतीत तो बोंबाड करून यूज करून घेतो. सो ऐसा आहे, लेनदेन का रिश्ता आहे बाई. तो बघूया आता बोंबाड आल्यावरती काय आता ड्रामा होतोय आणि काय आता नौटंकी आणि मग काय किस्सेस पप्पिया झप्पिया बघायला मिळणार आहे आपल्याला. आणि आता बघू आता उद्या कोणावर पॉडकास्ट यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट, जे अंडे कॉमेंट करतायत ना तिथे जाऊन असं म्हणजे काय वाटेल ते करा तुम्ही, तिथे ते लावत जा. पण मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की एक कॉमेंट मी वाचलेली आणि जिथे असं म्हटलं गेलं होतं की ती ही आपली मावशी आणि बोचू त्या कशा आदर्श सुना आहेत आणि त्यांच्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे. तर भाई तुम्ही अंडे ते अंडेच, सडके ते सडकेच. मग तुम्ही ह्याचे असा नाही तर तिचे असा नाही तर त्याचे असा, काही फरक पडत नाही. वन्स अ अंडा ऑलवेज अ सडका अंडा, समजलं. तर तुम्ही सडकेच राहणार आहे. आणि त्या दोघींचं काही वेगळं नाही आहे. मावसाडची तर लायकी पण नाही आहे. मावसाड काय करणार, मावसाड कोणाच्या अगेन्स्ट जाणार, त्याच्यासाठी तसा काहीतरी खमका नवरा बिवरा असायला लागतो. तगडक 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 या चपराशीच्या जीवावर बब्बाजीशी अब्बाजीशी पंगा घेणार मावसाड. हां, मावसाड अब्बाजीच्या घरात राहतो ना की अब्बाजी मावसाडच्या. तर मावसाड कुठे जाईल, आहे धमक चच्च्यामध्ये. मावसाडला तर काहीतरी लोन बिन नाही घ्यायचं आहे, मोठी माहेश्वरी साम्राज्याची रोकड जमा करते. तर तिचं वेगळं आहे, समजलं. कोणाशी काही कंपॅरिझन करू नका. आणि ही दुसरी, तिचं खानदानच चढीग नाही, सासूला पण नाही सोडली. पहिले सासूला केली, आज स्वतः झाली आज व्हिडिओमध्ये. तर व्ह्यूज पडले की हे लोक असं काही वाटेल ते करतात. आणि त्यांच्यामध्ये कन्नट मोगऱ्यांचंच खानदान आहे, त्याच्यामुळे ती काही सासूला सांभाळून घेणार. सासू स्वतः कुठे मोठी दूधकी धुली आहे की ती अकबाई काय म्हणतं चिमा चिमकांडी तरी कुठली दूधकी धुली आहे. तर कोणाशी काही कंपॅरिझन करू नका. सगळ्याच्या सगळ्यांना तुमचे दादा ताई तेच आहेत, समजलं. आले मोठे, ही बघा आणि ती बघा. तुम्ही स्वतःचं बघा रे, स्वतःचं बघा. सडक्यांनो फुटा निक्कल लव डी यन. सो दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. टेक केअर, बाय, मा सलामा.